तू जा मग, मी मागून येतो. हो, जा मग तू पुढे. अरे मला वाटलं तुला देतो आज पाठवून मी. आज मी येणारच नव्हतो ना. आज मी येणारच नाहीये. तू जा आणि बघते आज काय. आज काय एवढं कामही नाहीये. हं? जा मग आज तू. मी काही येत नाही आज. का बरं येत नाहीस का तू? हो का? बरं ठीक आहे मग. मी जातो मग. मला वाटलं तू चाललास का? म्हटलं तू चालला असेल तर मग मी वेळाने येत होतो. बरं ठीक आहे जा. तर थांब मग, काही काम आहे का? कुठं चालला का? नाही काही काम नाही. आज घरीच थांबतो. खूप दिवस झाले निराळ दगदग दगदग चालू आहे. म्हटलं जरा आज आराम करतो. मोहिनी आज मी जात नाही. हा जाते याचाच कर पहिले. बरं. मग रवी तुम्ही डबा नेता का जेवण करून जाता कसं काय आहे? नाही मग त्यानुसार मी भाजी करते. घरी जेवत असाल तर मग मी पातळच भाजी करते, नाही तर मग सुकी भाजी करायला लागेल ना डब्यासाठी, म्हणून विचारलं. अं, वरीच जेवतो. पण माझं हे जाणं तर आज जीवावर आलं तर मला माहित आहे का दादाही आज घरी राहते. मी तर त्याला म्हणून राहिलो तर तूच आहे. त्यानं माझ्यावर दिलं ढकलून. जाऊ दे भाऊ आता. जातो मी, येतो चक्कर मारून. घरीच जेवतो मी. बरं असं करतो मी, दुपारी येतो जेवायला. घरचंच करा स्वयंपाक. आता नाश्ता देऊन द्या मला काही असेल तर. नाश्ता करते ना मग मी. तो चिवडा गिवडा असेल ना काही, द्या ना त्याला. उशीर होईन दादा, आता काय दाय करतो नाश्ता. आज तर लयच उशिरा उठली माय बाई. मी आता म्हटलं का काय बिमारच आहेस काय? नाही ना मम्मी, जागच नाही आला. उशीरच झाला थोडसा. देतो ना. नाही ते घरीच आहेत आज. रवीच जातील फक्त. रवी जेवायला येतो म्हणतात दुपारी. तर काही टेन्शन नाही, स्वयंपाक होते शांततेनं. नाश्ता करून देतो काही. वहिनी, राहू द्या. मी खाऊन घेईन तिकडे काही. येतो मग मी 12 एक वाजता येतो जेवायला. रवी थांब ना, मी देतो करून. हा, मी करून देतो तिचं नाही झालं तर. तसं काय रे, बाहेरचं काय खातं? थांब, भात देतो पोहे करून. पोहे करायला काय टाइम आहे रे, भात होतात. मम्मी मीच करते ना. पण ते नाही म्हटलं ना त्यांनी. रवी थांबा ना, करते ना मी. मग कर ना लवकर. हा, उस 2 घास खाईन पोरगण जाईन तिकडे. मग बाहेरचं बाहेरचं कायचं ते हॉटेलातलं कायचं कायचं खातात ते. हा, त्याच्यापेक्षा घरी कर साजं काही. हा, बात होती. काय का लय उशीर थोडी लागते. करून टाक घरी. पोहे कर, समजेलच होतात. हो, मी काय म्हणत होती मम्मी. आपण एवढ्या जणी आहोत तरी आपली एवढी धावपळ होते. म्हटलं रश्मीच्या आईची तर कमालच आहे. रश्मीच्या आईलाही खूप होत असेल आहे ना. हं. तर म्हटलं अं, आईला देऊ का नाही तर पाठवून? हा, आईला देते नाही तर पाठवून. आई करते मग रश्मीचं बाळाचं, आहे की नाही? का आले मग? काही रिकामे धंदे. तिच्या आईनं का म्हटलं काय? हा, तू किती भल्ली पुढे पुढे करत राहतो मोहिनी कोणाच्याही. तिच्या आईचा फोन आलता का तुले? हा, म्हणलं का तिच्या आईनं तो आईला धाडून दे म्हणून? नाही, तिच्या आईनं नाही म्हटलं. पण आता आपल्याला समजते ना, एकटी बाई बाळंतीन बाईचं करा, लेकराचं करा, घरचं करा. खूप होत असेल ना त्याच्या भोवती. आपण आता इथं तिघी तिघी आहो समजा, तिथं तिच्या आईला एकटीलाच करावं लागते. तर म्हटलं आईला देतो पाठवून. आई करत होती जसं रश्मीचं बाळाचं तेवढंच तिच्या आईले मदत, दुसरं काय. कर मग ना पोहे कर. तो चालला जाईन तसाच. भल्ली साऱ्या जगाची काळजी इलेच. का आले? का तिच्या आईने का म्हणलं का? आणि तिच्या आईलेच तर भल्ला ऊत आलता. मी न तर पोरीले, मी न तर पोरीले. आणि ना करा ना म्हणा मग आता. हा, मोठेपणा आमच्या घरी करतो आम्ही डिलेवरी. बाळतपणा आले पोरीले नेतो. अनतून लोक नेतात काय करूला गेले? सांगा म्हणा तिकडे नौकर. कामाले का बाया भेटत नाहीत का? कामाले बाई सांगा होत नाही तर एकलीच्यानं. बहीणले बोला, त्या बाईची बहीण तर होती ना तर ती. आपस तिची बहिणी. आपण कायले पुढे पुढे करा? आपल्या घरी आलं तर मग आपण हाच करेल. नेलं ना त्याईनं आता एकदा. आता करा म्हणा. वहिनी, झालं का? नशीन झालं तर राहू द्या. मी तिकडे करतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी जेवायला येतोच ना घरी. नाही नाही, बस करते ना करते. हो हो, तिले साऱ्या जगाचा विचार आहे. घरचे लोक चालले उपाशी, त्याचं काही नाही. अन रश्मीच्या आईच्या धंदा होत नाही. आणि मा आईले पाठवू का? अति घरच्या लोकांना जीव घाल पहिले, मग लोकांचा विचार कर. चालले पोरं तसेच ड्युटीवर, उपाशी तापाशी. नाश्ता नाही होऊन राहिला तिचा सकाळून पासून. साऱ्या जगाची काळजी तिले. करतो ना जी. तुमचं बिचारांना चिकटले धंदे असतात. आ, करतो म्हणलं. आता पहिला वाढदिवस आहे तर काय होऊन राहिलं?
अहो पहिला आहे तर मग 5वा करू ना. हा, पहिला कर घरच्या घरी. मग केक आणतो एका परी. हा, केक आणतो. हम्म, लागे त्याले कपडे घेऊ. हा, एक ड्रेस घेऊ त्याले मस्त आणि केक आणू. हं? घरच्या घरी कर. एवढा मोठा वाढदिवस डोकं फिरलो का मी नातवालो, थोडा खर्च होईल का? मी कोणती गाव पंगत देऊन राहिली का बुंदी करायला लावून राहिली का तुम्हाला आचारी सांगायला लावून राहिली का लय खर्च होती. अव मला सोबतीन मी करतो ना आम्ही. आपल्या टायतले बोलावचे वेले आणि जसे सोयरे बोलावते सोयरेच कोण दोन तुमच्याच बहिणी आणि मा एक भाऊ कल्लयतले 18च्या पटरा सोयरे बोलावतो का मी. अरे पहिला वाढदिवस आहे म्हणलं तर करतो साजरा. पहिला करू मग 5वा करू एका परी मधातली मग लाईनी लाईनी केल्या जातात. अव जवळ जवळची म्हणलं तरी का कमी होतात काय? पेपर आहेत, लेकरायचे परीक्षा आहेत, कोणी येत नाही. तुम्हाला काय करावं लागते समजे जण येतात. तुम्ही चिकटपणा सोडा जरशे. कंजूसल्या भोकाची 1 रुपया निघत नाही त्याच्या पुळातून. माली मजुरी मला देऊन दे. काय मजुरी बी घेता. ते पुंग्याचं धंद्यात मला काही नाही काय. सारा वरचा वरचा गल्ला लागे स्वतःच्या खिशात ठेवता. मला देऊन दे. मी मला याच्यात करतो मा पोराचा वाढदिवस. तू ना ऐकतच नाहीस बा. भलं डोकं खातं मी ना. पाहू मग, लय टाइम आहे अजून. पाव घेऊ नाही. मी करतो म्हणलं. मी करतो. मी चांगलं करतो. करतो आता. तुम्ही छुईतला राहा तुमच्या. नाही तर मला काय करावं लागत नाही. मी उसनी घेईन कोणाजवळची तरी बी मा पोराचा वाढदिवस करीन. हो जाय आण उसने. कोणाजवळची आणते उसने तर मॅट डोक्षेची काय येईल डोक्षात येते तसंच. आता काय 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 उसने पैसे आणून वाढदिवस करत असतात काय? आता औंधा जरसक हात तंगी आहे म्हणून पुढच्या वर्षीचा करू. पुढच्या वर्षीचा करू ना, दुसरा वाढदिवस करू. असं काही आहे का? पहिलाच करायला लागते. तुमचं तर बस चाललं तर तुम्ही दाऊ म्हणाले बेसांना म्हणे. आणि तुमच्याजवळ काहीतरी पैसे असतात. काही पाहिलं तर तुमचं एकच रडगाणं पैसे नाहीत पैसे नाहीत. काही म्हणता तुम्ही माझ्याजवळ पैसे आहेत. तुमचं सदान कदा सारखंच माझ्याजवळ पैसे नाहीत. हमेशा लढत राहता. माझ्याजवळ आहेत पैसे आणि नसले तर मला उसने भेटतात. मी करतो. आई वाढदिवस करता का बाबूचा? हो म्हणून राहिली पण त्या बाबा पायनं नाही म्हणतात. आता त्यानं नाही म्हटलं तर काय त्याच्या पुढे जाऊन मी कुठे करू. म्हणून तर राहिली मी त्याले. पाहतो ना आता काय होते तर. हो पण बाबा म्हणतात ना पैसेच नाही तर पैसेच नाही तर कसं करता. तर बाबा आणि ताबा हमेशा एकच आहे त्याच्याजवळ. काहीतरी पैसे असतात त्याच्याजवळ. कोणते कामासाठी पैसेच नसतात. काही म्हणतात ती हो माझ्याजवळ लय पैसे आहेत. हमेशा लढगाणं चालूच असते त्याचं. जे करतो चल काही. मी पाहतो करतो काही ना काही. आता काय म्हणतात तर तिला म्हणतो तर खरी. म्हटलं करा पहिला वाढदिवस. लोकायले पोरं नाहीत. आपल्याला पोरग झालं एवढं पोराचा वाढदिवस नाही करा तर काय करा. शालाही वाढदिवसाच्या तसंच जशी मग मग केला मोठी झाल्यावर. पहिले तर काही मिळत नशी. मला 7वा वाढदिवस केलता का बाई. मला आठवते अजून. मस्त आपण सामान आणायला गेलतो खरेदी करायला है ना बाई. मला आठवते अजून. मला ड्रेस घेतला होता मस्त. केक कापला होता किसण्यानं बबड्यानं सगळ्यांनी मला गिफ्ट आणले ते का बाई. मस्त झालता मला वाढदिवस. आपण आपल्या बाबूचाही तसाच करू. हो चाले तर माय पहिला आणि दुसरा आणि तिसरा आणि चौथा आणि कायचा वाढदिवस व माय ठावाले ठिकाण नव्हतं आपलं. बाप तर लयच ठीक होता. आता जसा आला तालावर. जाय कर अभ्यास. तुम्हाला आठवते का मा पिंकीचं लहानपण किती वन होती मा पिंकीच्या जीवाले. माराय जीवाले. काही जण नवीन आहेत ते नशीन आठवत. मन सांगतो टाकू का ते व्हिडिओ. पण तुम्हाला दिसतील तरी समजेन तरी की कसं होतं आमचं जुनं आयुष्य. मन सांगत पाहायचं असेल तर सांगा. मी कमेंट मध्ये सांगा. मग ते सिरीज अलग टाकेन मी. मग तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर सांगा मला. मी मा पिंकीचं लहानपण तुमच्या संग शेअर करतो. मग कमेंट मध्ये लिहा मला. लय मोठे कमेंट आल्या तर मग मला समजीन. नाही तर मग मी टाकीन आणि तुम्ही म्हणसान जा बाई तुम्ही जुनच टाकलं असंही म्हणणारे आहेत नाही लय. तर मग मला सांगा की तुम्हाला पाहायचं आहे का मग पिंकीचं लहानपण. मला पहिलं आयुष्य कसं होतं. कारण सगळ्याच्या आयुष्यात सगळं एखादं मला चांगलं नाही होत ना. सुगीचे नुगीचे दिवस असतातच.
रेसिपी तुम्हाला पाहायचे आहेत का? तर मग लिहा कमेंट मध्ये, मी टाकेन ते. काय व मी ना कोणा संग बोलून राहिली? काय नाही, माझ्या मैत्रिणी संग. काय नाही, पिंकीच्या म्हणजे शिवमच्या वाढदिवसाचा विषय निघाला घरी की वाढदिवस करू. मग पिंकी म्हणते मला बी केलता आई. मग मला आठवलं की मा पिंकीचं लहानपण कसं होतं, कसं गेलं. म्हणून मैत्रिणीले म्हटलं पाठवू का ती सिरीज डबल, पाहता का तुम्ही, विचारलं त्याने. हाव हाव माय पिंकीचं लहानपण. हो माय बाई, लय खडतर होतं, पण शिकण्यासारखंही होतं त्यातून काही ना काही. मग काय तर तुला जिद्द, पिंकीची हुशारी, समजूतदारी शिकायसारखं होतं व बाई त्याच्यात. मग काय तर आता ते सिरीज की नाही आमच्या जुन्या चॅनलवर होती, पण आमचं जुनं चॅनल ते डिलीट झालं. तर मग लय लोकांना ते पाहिली नशीन. तुम्ही म्हणसान तर खरंच टाकते मग मी ना अजून. पायासारखं आहे, पाहायचं असेल तर सांगा कमेंटमध्ये, टाकल्या जाते. ते सिरीज अलगच टाकू एका परी, याच्यात नाही घडमड करू. आता या नवीन चॅनलवर नवीन सबस्क्रायबर आले की नाही, तर त्यानं ते पाहिलं नाही. बरं मी काय म्हणतो तेव्हा, अहो मा केसायली मेहंदी लावून देता का व? जात होती मी गावाले तर म्हणलं मेहंदी लावून जा, महिनाभर घोर नाही मग, नाही तर भल्ले बाई पांढऱ्या पांढऱ्या पक होतात निरा म्हाताऱ्या बुडीसारखे माय केस. मेहंदी लावून दे म्हणलं जरशी, हाय का रिकाम पण. चालला का तुम्ही? तर म्हणा 8 दिवसांनी जातो. अहो माय बाईचा फोन आलता, ये म्हणे. मला काय सुचून नाही राहिलं म्हणे, त्याच्या गावात काही बाईगी भेटत नाही कामाले, आपल्या गावानीच आहे त्याचं, बाईच नाहीत कामाले भेटत. तर म्हणे ये, काढला 8 दिवसांनी येतो. तर म्हणे नाही, 8 दिवसानं काय करतो येऊन. ये म्हणे आताच. मग चालली मग आता सकाळी जाईन. मग म्हटलं मेहंदी लावून घेतो. आणू का मी भिजून ठेवायला, देतो का लावून? मा हाताच्याने बिचार मग लावलाच जात नाही. मन करण्याच्या घरी गेली तर ते वावरात जायला. इमलीच्या घरी कोणी पाहुणे आले माय, मी तर इमली देत होती लावून मले. म्हणून मांडला तुला देतं का लावून तेवढी, नाही तर जा लागेल मला आता अजून कोणाचं घर पाहायला. देता का लावून. देतो ना लावून, आणा.